आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच अतिशय मोठी बातमी। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केलाय। भाजपला हिंदुत्ववादावरून त्यांनी जोरदार टोले देखील लगावलेत। हिंदुत्व म्हणजे धोतर नाही, घालावं आणि सोडावं। बाबरी पाडली तेव्हा बिळात होतात। मला घंटाधारी हिंदुत्व नको, आमचं गदाधारी हिंदुत्व आहे। लवकरच मी सभा घेणार आणि मास्क बाजूला ठेवून मी बोलणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हटलेले। तर राणा दाम्पत्यावर देखील त्यांनी निशाणा साधत कुणी दादागिरी करत असेल तर ती मोडून काढायला बाळासाहेबांनी शिकवल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर समाचार घेण्यासाठी लवकरच जाहीर सभा घेणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। जे नकली हिंदुत्ववादी आलेत त्यांचा समाचार घ्यायचा आहे। बिनकामाचे भोंगे वाजवणाऱ्यांना काडीची किंमत देत नाही आणि दादागिरी करून याल तर दादागिरी मोडून काढू असं देखील उद्धव ठाकरे म्हटलेले आहेत। मातोश्रीवर यायचंय या, पण दादागिरी चालणार नाही। दादागिरी मोडणं बाळासाहेबांनी शिकवलंय। राम मंदिर बांधण्याचा निर्णय कोर्टानं घेतला। घंटादारी हिंदुत्व नको, आमचं गदादारी हिंदुत्व आहे। आणि आता तकलादू हिंदू आलेले आहेत, ज्यांच्या पोटात मळमळतं त्यांनी विकास किती केला असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केलाय। शिवसेना प्रमुखांनी जे आम्हाला हिंदुत्व शिकवलेले आहे ते हेच हिंदुत्व आहे। त्यांनी जे सांगितलं, अजूनही शिवसैनिकांकडे जे बसलेत त्यांनी प्रत्यक्ष ती सभा पाहिलेली आहे। शिवसेना प्रमुखांचं हिंदुत्व हेच आहे। त्यांनी सांगितलं होतं की मला देवळात घंटा बडवणारा हिंदू नको आहे, मला अतिरेक्यांना बडवणारा हिंदू पाहिजे। हे कुठले आले घंटाधारी हिंदुत्ववादी? घंटाधारी हिंदुत्ववाद्यांनी आम्हाला गदाधारी हिंदुत्ववाद्याने हिंदुत्व शिकण्याच्या भानगडीत पडू नये। आमचं हिंदुत्व हे गदाधारी हिंदुत्व आहे। जिकडे हनुमान चालीसा असेल पढा। रामदास स्वामींनी सुद्धा मारुती स्तोत्र लिहून ठेवले, अप्रतिम आहे। भीमरूपी महारुद्रा। ते भीमरूप आणि महारुद्र काय असतं ते शिवसेना जर तुम्ही अंगावर आला तर दाखवायला कमी पडणार नाही, कारण आमचं हिंदुत्व हे हनुमानाच्या गदेसारखं गदाधारी आहे। या घरी यायचं, या हनुमान चालीसा तुमच्या घरात जर ती पद्धत नसेल, संस्कृती नसेल, आमच्या घरात येऊन बोलायचं असेल तर बोलू शकता जरूर, पण त्याला एक पद्धत असते। पद्धत असते। लहानपणापासून मी बघत आलेलो आहे। अशी एक म्हण आहे की साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा। पण आमच्या घरामध्ये दिवाळी असो, दसरा असो किंवा नसो, साधू संत येतच असतात। शिवसेना प्रमुख होते, मा होती तेव्हाही येत होते, आताही येतात। पण ते नीट बोलून सांगून येतात की मैं आपके घर आना चाहता हूं, कुछ तो आपको बताना चाहता हूं, आइए जरूर आइए, आगत स्वागत आम्ही करू। पण दादागिरी करून याल तर दादागिरी कशी मोडायची ते सुद्धा आम्हाला शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाच्या व्याख्येत समजून सांगितलेलं आहे। कारण मागे बोलले ते परत बोलतो की मांस सक्ती जरी नसली तरी अजून मांस मुक्ती झालेली नाही। त्याच्यामुळे थोडंसं एक भान ठेवून जाऊया पुढे, पण लवकरात लवकर मला एक सभा घ्यायची आहे आणि मग तिकडे परत एकदा मास्क काढून मला बोलायचं आहे। सगळ्यांचं एकदा काय तो परामर्श आणि सोक्षमोक्ष मला लावूनच टाकायचं आहे। हे तकलादू हिंदुत्ववादी आलेले आहेत, नकली नव हिंदू। तेरी कमीज मेरे कमीज से भगवी कैसे, ही त्यांचा पोटशूळ आहे। तर त्यांचा समाचार एकदा मला घ्यावा लागणारच आहे, तर तो घ्यायचा तेव्हा घेईन। असो, ज्यांच्या पोटामध्ये एक असा ऍसिडिटी झालेली आहे, आगडोंब उचललेला आहे, जळजळते मळमळते, काय होते कळत नाही, पण त्यांनी त्यांच्या राज्यातल्या किती राजधान्यांमध्ये, किती शहरांमध्ये मुंबईच्या शाळेचा दर्जा हा तिकडे अंगीकारून दाखवला, हे दाखवा माझं उघड आव्हान आहे। त्याच्यामुळे काम काही नाहीये, करायचं काही नाही, बिनकामाचे भोंगे वाजवायचे हाच त्यांचा उद्योग आहे। त्यांना मी काडीची किंमत देत नाही, अजिबात देत नाही। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या सर्व भाषणावर चंद्रकांत पाटलांनी त्यांचं भाषण आक्रमक नसून आक्रस्थळी असल्याचं म्हटलंय। गेले 3 वर्ष महाराष्ट्रातली जनता पाहते, तुमचं हिंदुत्व हे अजांची स्पर्धावाला आहे। तुमचं हिंदुत्व हे सावरकरांना समलिंगी संभोगी म्हटल्यानंतरही शांतपणे राहणार आहे। तुमचं हिंदुत्व हे मशिदीवरच्या भोंग्याच्या बाबतीमध्ये भूमिका न मांडणार आहे। तर तुमचं हिंदुत्व काय आहे हे सर्वसामान्य हिंदूने पाहिलं आहे। आणि सर्वसामान्य हिंदू जो असतो किंवा सर्वसामान्य माणूस जो असतो तो निवडणुकीच्या बटनाची वाट बघत असतो। तिकडे
इकडे कोल्हापूरची पोटनिवडणूक हरलो तर हिमालयात जाईन असं वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केल्यावर त्यांच्यावर पवारांनी टीका केली होती। त्यानंतर आज चंद्रकांत पाटलांनी त्याला प्रत्युत्तर दिलंय। पण तुझे कोल्हापूरकर हुशार, त्यांची अवस्था बघून त्याचा बंदोबस्त तुम्ही केला। मला वाटलं की बरेच दिवस RSSच्या साठीवर गेले होते असं आम्ही ऐकून होतो आणि शब्दाला फक्त असं ते नेहमी सांगतात। आणि म्हणून इतरही त्यांनी घोषणा केली, ती घोषणा केल्याच्या नंतर निकाल जो लागला तो निकाल लागल्याच्या नंतर माझी काळजी वाढली। आणि माझी काळजी वाढली असं कारण चंद्रकांत पाटील जाणार हिमालयात, पण ते हिमालयात जायला निघाले ते नक्कीच तिथं जातात का नाहीत याच्यासाठी जयंतराव त्यांच्या भाटीशी निघाले। असं म्हटलं होतं की बा मी लढलो आणि हरलो तर हिमालयात जायचो, मी लढायचोच आहे, आमचा नाना लढला, आता फॅप्या झाली तुमची। पवार साहेब असं म्हणाले होते 84-85 साली की जर मी इथे पुण्यातच म्हटले होते, वसंत व्याख्यान म्हणत म्हटले होते की जर मला काँग्रेसमध्ये जाण्यापेक्षा मी अंगाला राख पासून, मी राग बीक काय म्हटले ना, मी फक्तच जातो म्हटलो, अंगाला राग पासून मी हिमालयात जाईन। हे पवारांचं वाक्य। तुम्ही सगळे शोध पत्रकारितेवाले आहात तेव्हा तुमच्याकडे सगळं असेल, माझं ते नाही गेले, मग मला कशाला जायला सांगता? माझा तर अजून संकल्प पूर्ण व्हायचा आहे, मी पडलो तर जाईन। वळूयात पुढच्या बातमीकडे। हनुमान चालीसा प्रकरणी दाखल झालेली FIR रद्द करण्याकरता राणा दाम्पत्यानं केलेली याचिका हायकोर्टानं फेटाळली। तसंच सुनावणी दरम्यान नवनीत राणा आणि रवी राणांना फटकारलं। दरम्यान दुसऱ्या प्रकरणात अटकेच्या 72 तास आधी नोटीस देण्याचे निर्देश दिल्यानं अल्पसा का होईना पण राणांना दिलासा मिळालाय। न्यायालयीन कोठडीत असलेल्या राणा दाम्पत्याला कोर्टानं धक्का दिलाय। राणांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। हाच FIR रद्द करण्याच्या विनंती रिट याचिकेवर हायकोर्टात सुनावणी झाली। यावेळेला कोर्टानं नवनीत आणि रवी राणांची याचिका फेटाळून लावली। तसंच दुसऱ्या FIR मध्ये कारवाईपूर्वी आरोपींना 72 तास आधी नोटीस देणं आवश्यक असल्याचंही सांगितलं। त्या आरोपींनी अटकेत सहकार्य न करता त्यांच्याशी अद्वा बोलणं केलं, त्यांच्याशी अत्यंत निंदाजनक व्यवहार केला, त्यांचे शब्द निंदाजनक होते आणि त्यांनी जी अटकेची जी प्रक्रिया होती त्या अटकेच्या प्रक्रियेत अडथळे निर्माण केले। म्हणजे थोडीफार जबरदस्ती करूनच त्यांना गाडीत घालून न्यायला लागलं, इतपत त्यांनी अटकेला विरोध केला। त्यांनी जो दुसरा FIR जरी क्वॅश करण्यासाठी जरी हा अर्ज केला होता तरीसुद्धा त्यांचा जो मेन हेतू आम्हाला यातून दिसला तो हेतू म्हणजे ह्या गुन्ह्यामध्ये त्यांना पुन्हा अरेस्ट केलं जाऊ नये, म्हणून न्यायालयाने त्यांच्याबाबत आदेश केला की त्यांना जर अटक करायची झाली तर त्या अगोदर 72 तास अगोदर त्यांना नोटीस द्यायची की आम्ही तुम्हाला अरेस्ट करणार आहोत। घटना एकच असताना 2 FIR दाखल करणं चुकीचं असल्याचा युक्तिवाद राणा दाम्पत्याच्या वतीनं करण्यात आला। राणा दाम्पत्याचे वकील रिजवान मर्चंट यांनी हायकोर्टात हा युक्तिवाद केला। राणा दाम्पत्याला पोलिसांनी 149 ची नोटीस दिली, त्याला दोघांनी प्रतिसादही दिला। पोलिसांनी FIR नोंदवताना कायदेशीर बाबी पाळल्या नाहीत। एकाच प्रकरणात 2 FIR का नोंदवले असा सवालही रिजवान मर्चंट यांनी उपस्थित केला। राणा दाम्पत्याला अडकवण्याचा डाव असून त्यांच्याशी जेलमध्ये गैरव्यवहार झाल्याचाही आरोप त्यांनी केलाय। तसंच राजद्रोहाचा गुन्हा दाखल कसा केला, तो गुन्हा दाखल करताना मॅजिस्ट्रेट कोर्टाची परवानगी घेतली होती का असा प्रश्न मर्चंट यांनी विचारताना एकच FIR नोंदवून सगळी कलमं समाविष्ट करण्याची विनंती केली। तसंच जामिनासाठी केलेला अर्ज प्रलंबित असून पंतप्रधान येणार असल्यानं जबाबदारी ओळखत हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम रद्द केल्याचं स्पष्टीकरण राणांच्या वकिलांनी कोर्टासमोर मांडलं। दरम्यान सरकारी वकिलांनी नवनीत राणा यांनी पोलिसांना धक्काबुक्की शिवीगाळ केल्यानंच दुसरा FIR दाखल केल्याचं सांगत त्यांनी पोलिसांना सहकार्य करायला हवं होतं असंही म्हटलंय। पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटकेसंदर्भात माहिती दिली तरीही त्यांनी पोलीस ठाण्यात जाण्यास नकार दिला। तसंच नवनीत राणांनी घरी आलेल्या पोलिसांची हुज्जत घालत त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला। तसंच पोलीस व्हॅनमध्ये बसवताना पोलिसांशी बाचाबाची करून हुज्जत घातली असा आरोप
सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला। राणा प्रकरणातल्या या दोन्ही घटना वेगवेगळ्या असून त्यांनी थंड डोक्यानं या सगळ्या गोष्टी प्लॅन केलेल्या होत्या। हे दोघेही हनुमान चालीसा पठणाच्या नावाखाली सरकारला आव्हान देत होते, अशी बाजू सरकारी वकिलांनी मांडली। मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान किंवा निवासस्थानाबाहेरील रस्त्यावर हनुमान चालीसा म्हणू अशी राणा दाम्पत्याची घोषणाच अन्य व्यक्तीच्या व्यक्तिगत स्वातंत्र्याचं उल्लंघन करणारी आहे, असं मोठं आणि महत्त्वाचं मत कोर्टानं नोंदवत राणा दाम्पत्याला चांगलीच चपराक लगावली आहे। जबाबदार पदावर असणाऱ्यांनी, विशेषतः लोकप्रतिनिधींनी एकमेकांविषयी आदरानं बोलावं आणि वागावं असं आम्ही वारंवार म्हटलंय, परंतु याकडे लोकप्रतिनिधी कानाडोळा करतात। याचिकाकर्ते हे लोकप्रतिनिधी असल्यानं सामाजिक आणि राजकीय जीवनात दावा करतात, मग त्यांनी अधिक जबाबदारीनं वागणं अपेक्षित आहे। मोठी सत्ता ही मोठ्या जबाबदारी सोबतच येते हे सर्वश्रुत आहे, त्यामुळं सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तींनी जबाबदारीनं वागायला हवं ही किमान अपेक्षा आहे। कायदेशीररित्या दोन्ही गुन्हे एकाच FIR मध्ये दाखल केल्यास राणा दाम्पत्याला कायदेशीर लढाई सोपी होणार होती, मात्र आता कोर्टानं झापल्यामुळं राणा दाम्पत्यासमोरच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ झालेली आहे। अजित मांढरे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आपण मागासवर्गीय असल्यानं आपल्याला पोलिसांनी पाणी दिलं नाही असा गंभीर आरोप खासदार नवनीत राणा यांनी केलाय। यासंबंधी नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना एक पत्र लिहिलं असून त्यामध्ये हा आरोप केलाय। खासदार नवनीत राणा या सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। तर त्यांनी पत्रामध्ये नेमकं काय म्हटलंय आपण ते देखील पाहूयात। खार पोलीस ठाण्यात मला रात्रभर ठेवण्यात आलं। अनुसूचित जातीची असल्यानं मला रात्रभर पाणी दिलं नाही। पाणी मागितल्यामुळे मला जातीवाचक शिवीगाळ करण्यात आली। मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना हनुमान चालीसा पठणासाठी आमंत्रित केलं होतं। माझा उपक्रम मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नव्हता। मुंबईतील कायदा सुव्यवस्थेचा विचार करून हनुमान चालीसा पठणाचा निर्णय मागे घेतला। मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाणार नसल्याचं सांगितलं, पण त्यानंतर देखील मला माझ्या पतीला घरात कैद केलं, असं नवनीत राणा यांनी या पत्रामध्ये म्हटलेलं आहे। माझा सवाल आहे, लोकशाही बद्दल ओरडणारे सगळे कुठे आहेत? एका महिलेला हनुमान चालीसा म्हणते म्हणून 124 खाली जेलमध्ये टाकून आणि जर कस्टडीमध्ये अशा प्रकारे त्यांना हीन वागणूक दिली जात असेल आणि त्या दलित असल्याची जाणीव त्यांना करून दिली जात असेल, तर या महाराष्ट्राचं पुरोगामित्व आता संपलेलं आहे असं म्हणण्याची अवस्था आज या ठिकाणी आली आहे। आणि म्हणून अशा या सरकारच्या संदर्भात आता संघर्षाशिवाय आम्हाला पर्याय नाही। दरम्यान चंद्रकांत पाटलांनी देखील नवनीत राणांना जेलमध्ये मिळालेल्या वागणुकीचा निषेध केलाय। पाहुयात चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हटलेत। फक्त महिला नाही तर या देशाच्या सर्वोच्च सभागृहाची लोकांनी निवडून दिलेली सदस्य तिला जेलमध्ये पाणी देत नाही, टॉयलेटला जाऊ देत नाही, जातीचा उल्लेख करतात। अरे कुठपर्यंत म्हणजे सत्ता म्हणजे काय असते? दरम्यान मातोश्री समोर हनुमान चालीसा पठणाचं आव्हान दिल्याच्या वादातून राणा दाम्पत्य थेट तुरुंगात पोहोचलं। त्याचवेळी आता राष्ट्रवादीच्या महिला नेत्यानं थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घरासमोर हनुमान चालीसा पठणाची घोषणा केली आहे। त्यामुळे हनुमान चालीसात वाद आता थेट दिल्लीमध्ये पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। या आहेत राष्ट्रवादीच्या उत्तर मुंबई जिल्ह्याच्या कार्याध्यक्ष फहेमिदा हसन खान। फहेमिदा यांनी हनुमान चालीसाचा वाद थेट दिल्लीत पोहोचवलाय, कारण त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानाबाहेर नमाज, हनुमान चालीसासह इतर धार्मिक पठणाची घोषणा केली आहे। त्यासाठी त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून दिवस आणि वेळ निश्चित करण्याची मागणी केली आहे। अगर हमारे देश का भला ये सब चीज़ों से होता है तो मैं ये शांति हमारे देश के लिए करना चाहूँगी। आज PM मोदी जी को मैं कहना चाहूँगी कि हम एक नारी हैं तो हम दुर्गा चालीसा वहाँ आपके आवास के बाहर आके पढ़ना चाहते हैं, ताकि देश के अंदर
जो बेरोजगारी है, महंगाई है, जीडीपी का जो रेट है, देश जो हमारे इस पे जा रहा है महंगाई की ओर, उस पे रोक लगे और लोगों की शांति के लिए और जनहित के लिए मैं पीएम आवास के बाहर ये सब करना चाहती हूँ। खरं तर राणा दाम्पत्य हनुमान चालिसाच्या राजकारणामुळे थेट तुरुंगात पोहोचलंय. त्याचवेळी आता राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यानं थेट पंतप्रधानांना या प्रकरणात ओढण्याचा प्रयत्न सुरू केलाय. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही फहेमीदा यांना आपल्यासोबत हनुमान चालिसा म्हणण्याचं आव्हान दिलंय. मैं तो उनको आमंत्रण देता हूँ, उनको अगर हनुमान चालीसा पढ़ना है तो मेरे घर के सामने आए, हनुमान चालीसा पढ़े, मैं भी उनके साथ पढ़ने को जाऊँगा, मैं भी पढ़ूंगा. एकंदरीतच उद्धव ठाकरेंच्या घरासमोर हनुमान चालिसा पठणाचा वाद संपत नाही. तोच आता राष्ट्रवादीनं पंतप्रधानांच्या दारात हनुमान चालिसा आणि नमाज पठणाचं आव्हान दिलंय. त्यामुळे धार्मिक राजकारण करत मूळ मुद्दे सोडणाऱ्या या राजकारण्याची कृती खरंच योग्य आहे का, असा विचार आता जनतेनं करणं गरजेचं आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसंदर्भात सर्वपक्षीय नेत्यांची बैठक झाली, पण भाजप नेत्यांची अनुपस्थिती आणि गृहमंत्र्यांनी या प्रकरणी थेट केंद्राकडे बोट दाखवल्यानं या बैठकीत तरी कुठलाच ठोस असा निर्णय होऊ शकला नाही. त्यामुळे भोंग्यावरून सुरू झालेलं राजकारण आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने जर राष्ट्रीय पातळीवर काही निर्णय घेतला, त्यांच्याशी संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा. ते आमका येणार नाही, तमका येणार नाही, तमका येणार नाही. राष्ट्रपती अल्टिमेटम दिलेलं आहे, त्याच्या बाबतीमध्ये आता सरकारने काय निर्णय घ्यायचा. मशिदी आणि धार्मिक स्थळांवरील भोंग्यांसंदर्भातील सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीनंतरही भोंग्याच्या राजकारणाचा गजर कसा न थांबता सुरू आहे हे या प्रतिक्रियांवरून स्पष्ट होत आहे. राज्य सरकारनं भोंग्यासंदर्भात सोमवारी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक बोलावली, पण या बैठकीला ना राज्यातले विरोधी पक्षाचे नेते पोहोचले, ना ज्यांनी भोंग्यांविरोधात मोहीम सुरू केली ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि सत्ताधारी राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये ही बैठक झाली खरी, पण या बैठकीत राज्यातील भोंग्यांचा गजर बंद करण्याबाबत कुठलाच ठोस असा निर्णय झाला नाही. राज्याच्या गृहमंत्र्यांनी भोंग्यांबाबत राज्यानं करायचे ते नियम केल्याचं सांगत चेंडू केंद्र सरकारच्या कोर्टात टोलवला, ज्याला काँग्रेसनंही दुजोरा दिल्याचं पाहायला मिळतंय. सुप्रीम कोर्टाने निर्णय दिलेला असल्यामुळे हा संपूर्ण देशाला लागू आहे आणि देशाला लागू असल्यामुळे याच्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने जर राष्ट्रीय पातळीवर काही निर्णय घेतला आणि तो संपूर्ण देशासाठी लागू केला तर राज्यामध्ये ही वेगळी परिस्थिती त्या ठिकाणी राहणार नाही आणि जातीय सलोखा हा राज्यामध्ये कायम राहावा अशा दृष्टिकोनातून निर्णयाची अंमलबजावणी व्हावी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा कुठे अवमान होणार नाही दक्षता घेतली पाहिजे. दुसरीकडे शिवसेनेचे नेते आणि राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांनी पर्यावरण विभागाच्या GRच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल असं स्पष्ट केलंय. भाजप येऊ शकली नाही तरी देखील सर्वच पक्षांची मतं घेऊन पुढची योग्य ती कारवाई कशी करायची, याची अंमलबजावणी कशी करायची, याच्यात काही वेगळं करता येतं का, ह्याच्यावर एक मोठा विचार सुरू आहे. तरी देखील जसं मंत्री महोदयांनी सांगितलं की हे सुप्रीम कोर्टाच्या काही ऑर्डर्समुळे असल्यानंतर केंद्र सरकारकडे देखील थोडी आम्ही काही विचारविमर्श करू की याच्यात वेगळं काही वेगळ्या राज्यांमध्ये आहे का, इतर राज्यांमध्ये काय सुरू आहे, देशातला पूर्ण आढावा घेऊन योग्य तर पुढे पावलं कशी टाकायची याच्यावर विचार सुरू आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी मात्र सरकारच्या हिटलरशाहीच्या निषेधार्थ बैठकीवर बहिष्कार घातल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. तर शिवसेना नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकरांनी बैठकीला गैरहजर राहणाऱ्या नेत्यांना चिमटे काढले. सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण आम्हाला दिलं होतं आणि जर कोणी हिटलरी प्रवृत्तीनेच वागायचं ठरवलं असेल तर मग त्यांच्याशी संवादापेक्षा संघर्ष केलेला बरा. अशा प्रकारची आमची मानसिकता झाल्यामुळे आम्ही आजच्या बैठकीवर बहिष्कार घातलाय. तुम्हाला जेव्हा तुमच्या भावना मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध केलं जातं, धार्मिक भावनांबद्दल उपलब्ध केलं जातं आणि तेव्हा तुम्ही जाणार नाही आणि नंतर ज्या पद्धतीने स्क्रिप्ट केली जाते, मला वाटतं हे फारच महाराष्ट्रात, मुंबईत
ही अब्रू सगळ्या जगात देशात काढली जाते. या सर्व राजकीय गोंधळात मनसेने मात्र त्यांचा अजेंडा कायम ठेवला. 3 मेच्या अल्टिमेटमवर आपण कायम असल्याचं सांगत मनसेनं राज्य सरकारला थेट इशारा दिलाय. हो, तो कायमच आहे. तो राष्ट्रपती अल्टिमेटम दिलेला आहे. त्याच्या बाबतीमध्ये आता सरकारने काय तो निर्णय घ्यायचा आहे. सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की लाऊडस्पीकरची परवानगी किती वेळ द्यायला पाहिजे, कोणाला द्यायला पाहिजे, किती कालावधीत असला पाहिजे. एकंदरीत मशिदींच्या भोंग्यावरून सुरू झालेलं राजकारण काही केल्या थांबायचं नाव घेत नाहीये. आता राज्य सरकारनं या प्रकरणात केंद्र सरकारलाही ओढल्यानं भाजप काय भूमिका घेतं आणि मनसेची भोंग्यांविरोधातली धार कमी होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबईहून उदय जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज ठाकरे यांच्या 1 मे रोजी होणाऱ्या सभेसाठी पोलिसांनी परवानगी देण्याबाबत अजूनही मौन बाळगले. अर्ज करून 6 दिवस झाले असले तरी पोलिसांनी परवानगीबाबत अद्यापही निर्णय घेतलेला नाहीये. दुसरीकडे मनसे पदाधिकारी मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर सभा घेण्यावर ठाम आहेत. त्यांनी स्टेजची उभारणी करण्यास सुरुवात केली आहे, तर दुसरीकडे औरंगाबादच्या सभेचं निमंत्रण कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंना दिलंय. सर्वपक्षीय बैठकीनंतर समाजवादीचे नेते रईस शेख यांनी राज्यात मनसे कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत असल्याची टीका केली आहे. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा अधिकार कुणाला नसल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आमची भूमिका एकदम स्पष्ट आहे. आजांचे भोंगे आहेत, त्याच्या संदर्भात जे काय करायचं राज्य सरकार करतील, त्याच्यासाठी मनसेची काही गरज नाही. आणि मनसेने जी भूमिका ज्या पद्धतीने ठेवलेली आहे, आम्ही मस्जिदीसमोर प्रार्थना करू, आम्ही मद्रसे चेक करा, त्या संदर्भात आमची भूमिका ही होती की शासनाने कठोर पद्धतीने कानूनच्या दायऱ्यामध्ये राहून कारवाई करायची गरज आहे. कारण भारत देश मोठा आहे, महाराष्ट्र मोठा आहे. कुणीही राज्यामध्ये तणाव करण्याचे प्रयत्न करेल तर ज्या पद्धतीने राणा कुटुंबावर कारवाई केली गेलेली आहे त्या पद्धतीने कारवाई करायची गरज आहे. मनसेचे अमित ठाकरे हे त्र्यंबकेश्वरच्या दौऱ्यावर आहेत. अमित ठाकरेंच्या हस्ते त्र्यंबकेश्वराच्या मंदिरात अभिषेक आणि महाआरती करण्यात आली. एकीकडे हनुमान चालिसेवरून वातावरण तापलेलं असताना अमित ठाकरे त्र्यंबकेश्वराच्या चरणी गेल्यानं सर्वत्र चर्चेला उधाण आलंय. दरम्यान अमित ठाकरेंचा हा दौरा खासगी असल्याची माहिती समोर आली आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. भाजप नेते किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी भाजप शिष्टमंडळानं दिल्लीमध्ये आज गृहसचिवांची भेट घेतली. तसंच महाराष्ट्रात स्पेशल टीम पाठवण्याची मागणी करत थेट राजधानीतून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर आगपाखड केली आहे. 23 एप्रिलला खार पोलीस स्टेशन बाहेर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर दगड आणि चपला फेकल्या गेल्या होत्या. हा हल्ला शिवसैनिकांनी केल्याचा आरोप किरीट सोमय्यांनी केला होता. या घटनेनंतर सोमय्यांनी ठाकरे सरकारकडून मला मारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करत सरकार आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. तसंच या प्रकरणाची माहिती देण्यासाठी सोमय्यांनी भाजपच्या शिष्टमंडळासह दिल्लीमध्ये केंद्रीय गृहसचिवांची भेट घेतली. यावेळेला त्यांनी केंद्रीय गृह मंत्रालयानं राज्यात स्पेशल टीम पाठवावी अशी मागणी सुद्धा केली आहे. किरीट सोमय्यांना पोलीस स्टेशन परिसरात कमांडोची मारहाण पोलिसांच्या उपस्थितीत उद्धव ठाकरेचे गुंडे करतात. जीव घेण्याचा प्रयत्न पोलिसांच्या उपस्थितीत त्यांच्या समर्थनाने केला जातो. ही खूप गंभीर बाब आहे. आम्ही आग्रह केलाय की इथून एक स्पेशल टीम गेली पाहिजे. तसंच उद्धव ठाकरेंच्या पोलिसांनी सीसीटीव्ही गायब केले. संजय पांडेंनी माझ्या विरोधात बोगस गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत त्यांच्याही चौकशीची मागणी सोमय्यांनी गृहसचिवांकडे केलेली आहे. त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न झाला. त्याच्या नावाने एक बोगस बेनामी तक्रार मुंबईचे पोलीस कमिशनर दाखल करण्याचे आदेश देतात. एवढा खालच्या पातळीवरचं काम माफियागिरी हे मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या डिरेक्शन मध्ये झालं आहे. हा IPS ऑफिसर चिटिंग करतोय.
त्याची डिपार्टमेंट ऑफ पॉलिसी अँड पर्सनल तर्फे इथून इन्व्हेस्टिगेशन व्हायला हवं। दिल्लीमध्ये गेलेल्या भाजपच्या शिष्टमंडळावरून शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीका करत संजय पांडे यांची ही बाजू उचलून धरली आहे। संजय पांडे हे एक सक्षम अधिकारी आहेत. संजय पांडे एक निष्पक्ष प्रामाणिक अधिकारी आहेत बरं का. त्याच्यामुळे चांगल्या अधिकाऱ्यांवरती असे आरोप करू नयेत. तर भाजप म्हणजे राज्यातली जनता आहे का असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केलाय. तसंच राज्यातील वातावरण खराब करून राष्ट्रपती राजवट लागू करणं ही भाजपची एकमेव मागणी असल्याची ही टीका भुजबळ यांनी केलेली आहे. त्यांनी सांगितल्यावर आपण विश्वास ठेवणार का? म्हणजे भाजप म्हणजे जनता झाली का? एवढं सरळ आणि सोपं वाटतंय का आपल्याला राष्ट्रपती राजवट? अजिबात नाही, शक्य नाही. एवढं सोपं आहे का? दिल्लीमध्ये तर गोळीबार झाले. मुद्दामहून तुम्ही तिकडे गेलात, मुद्दामहून तुम्ही आव्हान दिलं, चॅलेंज दिलं आणि त्याच्या पोटी जे आहे तुम्हाला जे आहे तुम्ही सगळं अडवून ठेवलं. मुंबईमध्ये सोमय्या आणि मोहित भारतीय यांच्यावर झालेला हल्ला, प्रवीण दरेकर यांच्यावर टाकलेली केस, जे काही मुंबईत सुरू आहे ते मुख्यमंत्र्यांच्या इशाऱ्यावर सुरू आहे. आधी महाराष्ट्रात अशी परिस्थिती नव्हती अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर निशाणा साधलाय. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची परिस्थिती आम्ही कधीच बघितली नाही की सरकार पक्षाचे लोक पोलीस संरक्षणामध्ये विरोधी पक्ष आपल्या भ्रष्टाचारावर बोलतो म्हणून जीवे मारण्याकरता हल्ला करतात. आम्ही गुंडशाहीला घाबरत नाही, ठोकशाहीनं वागाल तर तसंच उत्तर मिळेल असं जोरदार प्रत्युत्तरही देवेंद्र फडणवीस यांनी दिलेलं आहे. जर सरकारमधल्या लोकांना वाटत असेल की गुंडशाही आणि झुंडशाहीला आम्ही घाबरून जाऊ, तर आम्ही शेकडो कार्यकर्ते आमचे केरळमध्ये आणि बंगालमध्ये मारून टाकले, तरी आम्ही घाबरलो नाही. हे तर महाराष्ट्र आहे, आमची ताकद तेवढीच आहे. जर सरकारला वाटत असेल जशास तसं उत्तर पाहिजे, तर ते देण्याची ताकद आणि हिंमत भारतीय जनता पक्षामध्ये आहे. महाराष्ट्रातली सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजप विरुद्ध महाविकास आघाडी हा संघर्ष आता आणखी तीव्र होणार आणि आगामी पालिका निवडणुकांमध्ये तर या हल्ल्यांना आणखी धार चढणार एवढं नक्की. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना पोलिसांनी अटक केली होती. किरीट सोमय्यांवरील हल्ल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली, मात्र त्यांना अखेर जामीन मंजूर झालाय. त्यांच्यासह चंद्रशेखर, दिनेश कुबल आणि हाजी हलीम खान यांना देखील जामीन मंजूर झालाय. दरम्यान किरीट सोमय्यांवरील हल्ल्यानंतर भाजपच्या शिष्टमंडळानं गृहसचिवांची भेट घेतली. यावेळी मविया आणि पोलिसांची तक्रार शिष्टमंडळानं केली होती. जवळपास 25 मिनिटं गृहसचिवांसोबत बैठक चालली. दरम्यान गृहसचिवांच्या भेटीनंतर काही तासांनंतरच विश्वनाथ महाडेश्वर यांना अटक झाली होती. त्यामुळे एकूणच गृहसचिवांच्या बैठकीत महाडेश्वर यांच्या अटकेसंदर्भात चर्चा झाल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येते. मुंबईचे पोलीस हे नेहमीच सर्वांसाठी कायदा समान असतो. तक्रार आलेली आहे, त्यांना ताब्यात घेतलेलं आहे. ते काय गुन्हा घडतोय किंवा घडलाय त्याचा तपास करतीलच. त्यामुळे मुंबई पोलिसांवर नेहमी प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांना हाही सबब आहे की मुंबई पोलिसांना सर्वांसाठी कायदा समान आहे. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. पुणे महापालिकेतील नगरसेवकांचा अजब कारभार समोर आलाय. पालिकेतील 100हून अधिक नगरसेवकांनी गेल्या 2 वर्षात वैद्यकीय उपचारांच्या बिलापोटी सरकारी तिजोरीतून 8 कोटी रुपयांची वसुली केली आहे. पालिकेच्या बजेटमध्ये अशी कोणतीही तरतूद नसतानाही वर्गीकरण करून नगरसेवकांना वैद्यकीय बिलं अदा करण्यात आली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या करातून गोळा होणाऱ्या पैशाचा विनियोग वैयक्तिक औषध उपचारांसाठी करणं किती योग्य आहे असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जातोय. पाहुयात न्यूज 18 लोकमतचा या संदर्भातला हा खास रिपोर्ट.
जनतेची सेवा करावी म्हणून नागरिक नगरसेवकांना निवडून देतात। मात्र हेच नगरसेवक स्वतःच्या वैद्यकीय खर्चासाठी जनतेच्या पैशाचा चोरडा करत असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय। पुणे महानगरपालिकेच्या आजी माजी नगरसेवकांनी 2021-22 या वर्षात वैद्यकीय बिलापोटी महापालिकेच्या तिजोरीतून तब्बल 4 कोटी 20 लाख रुपये खर्च केलेत, तर 2020-21 वर्षात 419 बिलांसाठी तब्बल 4 कोटी 36 लाख 84,790 रुपये वसूल केले गेले। याचा अर्थ कोरोनाच्या 2 वर्षात तब्बल 8.5 कोटी रुपयांपेक्षा जास्तीची रक्कम आजी माजी नगरसेवकांच्या वैद्यकीय बिलापोटी खर्च करण्यात आली आहे। मेडिकल बिल कोरोनाच्या काळामध्ये किती रुपये घेतले, तर 2 वर्षामध्ये जवळजवळ 8 कोटी 70 लाख रुपये कोरोनाच्या काळामध्ये ह्यांनी नगरसेवकांनी बिलं घेतलेत। 2 वर्षामध्ये आर्थिक परिस्थिती सगळ्यांचीच होती, कंपन्या बंद पडल्या, लोकांच्या नोकऱ्या गेल्या, महानगरपालिकेचा इन्कम सुद्धा बंद होता, तरी ह्यांनी लाखो रुपये लाटलेत। 8 कोटीमध्ये खेळ नाही सर, 8 कोटीमध्ये जनतेचे पैसे, जनता हा पोटाला मारून तुमचा मिळकत कर टॅक्स भरलेला जातो। एकही नगरसेवक सामान्य माणसाला कोरोना झाला तर ह्यांनी ससून हॉस्पिटलला टाकलं, तुमच्या बालेवाडीला टाकलं, आणि नगरसेवकाला करोना झालं तर नोबेल हॉस्पिटल, पुना हॉस्पिटल, सह्याद्री हॉस्पिटल, रुबी हॉस्पिटल, हे नगरसेवक का जात नाही सरकारी दवाखान्यात? पुणे महानगरपालिकेतील जवळपास 100हून अधिक नगरसेवकांनी 2 वर्षात 8 कोटी रुपये वैद्यकीय बिलापोटी वसूल केले। विशेष म्हणजे बजेटमध्ये तरतूद नसतानाही वर्गीकरण करून नगरसेवकांना वैद्यकीय बिल अदा करण्यात आली आहे। नगरसेवकांनी स्वतःसह कुटुंबाचा वैद्यकीय विमा उतरवला असता तर त्यांना वैद्यकीय खर्चाची रक्कम मिळाली असती। मात्र वैद्यकीय विमा उतरवण्याच्या ऐवजी सर्वसामान्य नागरिकांच्या करातून गोळा होणाऱ्या पैशाचा विनियोग वैयक्तिक औषधोपचारांसाठी करणं कितपत योग्य आहे असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जातोय। जनतेच्या पैशाची उधळपट्टी काढली। 7 कोटी हे वाचले असते तर 7 कोटीमध्ये पुणे शहरामध्ये बरंच काय काय झालं असतं, उड्डाणपूल झाले असते, रस्ते झाले असते, पाण्याच्या टाक्या दिल्या असत्या, लोकांचे पाण्याचे प्रश्न सुटले असते। ह्याच्यावरती कुणी लक्ष देत नाही, काय नाही। सगळे नगरसेवक इलेक्शनच्या पिरियडला आपले 50-50 लाख रुपये खर्च करतात, तर मेडिकलच्या बिलासाठी यांना 5-10 लाख रुपये का खर्च करता येत नाही? संस्थेवरती अवलंबून का राहतात? तर संस्था देते म्हणून किती बी खायचं का? महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना वैद्यकीय विमा महापालिकेकडून उतरवून त्यांना वैद्यकीय संरक्षण दिलं जातं। मात्र नगरसेवकांच्या बाबतीत वेगळंच धोरण पुणे महापालिकेनं घेतलं। महापालिकेच्या मुख्य सभेत सर्वपक्षीय नगरसेवक एकत्र येत स्वतःच्या फायद्यासाठीचे निर्णय घेतात। किमान यापुढे तरी यात सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन हंचाटे सह वैभव सोनवणे, न्यूज 18 लोकमत, पुणे। बीड जिल्ह्यामध्ये नायगाव अभयारण्य हे मयूर अभयारण्य म्हणूनच प्रसिद्ध आहे, कारण या अभयारण्यात मोरांची संख्या खूप जास्त आहे। पण आता या अभयारण्यातील मोर स्थलांतर करू लागलेत। हे कशामुळे घडतंय, यामागची नेमकी कारणं काय आहेत, जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। मोर पाहिला रे पाहिला की कुणाचंही मन प्रसन्न होतं। मोराचे रंग, त्याचा पिसारा, त्याचं थुईथुई नाचणं भुरळ घालणारच। बीडमध्ये पाटोदा तालुक्यातल्या या नायगावच्या मयूर अभयारण्यात 2019च्या जनगणनेनुसार असे 4,500 मोर आहेत, तर शेकडो वेगवेगळ्या जातीचे प्राणी पक्षी आहेत। पण वन विभागाच्या दुर्लक्षाने हे मोर आणि इतर पक्षी इथून स्थलांतर तरी करतील किंवा त्यांचा हकनाक जीव तरी जाईल अशी परिस्थिती आहे। कारण अभयारण्यात असलेले 28 पाणवठे कोरडे ठाक पडलेत। 2019च्या गणनेनुसार 9 ते 9,500 मोर होते नायगावला, तर ते आता त्यांची व्यवस्था नसल्यामुळे किंवा कमी प्रमाणात व्यवस्था असल्यामुळे ते स्थलांतर झालेले आहेत बाहेर। पाण्याची व्यवस्था कमी, त्यांना उन्हाळ्यात पाणी कमी पडतं। पाणवठे आहेत पण त्याला कधीतरी पाणी टाकलं जातं 8-15 दिवसाला किंवा कधी 20 दिवसाला, पण त्यात थोडा बदल केला पाहिजे, कर्मचाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे। ग्राउंड रियालिटी पाहण्याकरता आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव यांनी नायगाव मयूर अभयारण्य गाठलं।
यावेळी काही पाणवठ्यांची दुरवस्था झालेली दिसली. काहींच्या तळाला पाणी गेलं होतं, तेही गढूळ. तर काही पाणवठे तुटलेले, हातपंप बिघडलेले दिसून आले. साडेचार हजार मोरांची या अभयारण्यामध्ये संख्या आहे. मात्र त्याच मोरावरती आज पाण्या वाचून आणि अन्न वाचून उपासमारीची वेळ आली. मी त्या अभयारण्याच्या एका पाणवट्याच्या जवळ आहे. माझ्या पाठीमागे आपण हा पाणवटा पाहतोय. या ठिकाणी अक्षरशः हा पाणवठा तुटलेला आहे. जो हातपंप या ठिकाणी आहे तो हातपंप देखील नादुरुस्त आहे आणि इथं पाणी तर टाकलेलं सोडा, मात्र इथं कोणी आलेलं देखील दिसत नाही. आणि या अभयारण्यामध्ये मोठ्या संख्येनं मोरांचं वास्तव्य आहे. बीड जिल्ह्यात तापमान 41 अंश सेल्सिअस पर्यंत गेलंय. असं असताना जास्त पाण्याची गरज आहे, पण वास्तव वेगळंय. ग्राउंड रियालिटी. अभयारण्यातल्या 28 पाणवठ्यांपैकी बहुतांश कोरडेच आहेत. काही पाणवठे तुटलेले, तडा गेलेले, दुरवस्था झालेले आहेत. 15 ते 20 दिवसांनी टँकरनं पाणवठे भरले जातात असा दावा वनविभाग करताय. अभयारण्यावर लाखोंचा खर्च करत असल्याचा दावाही वनविभागाकडून केला जातोय. पण खर्चाचं ऑडिट करण्याची नागरिक मागणी करतायत. हॉटेल्स आणि धाब्यांमुळे पक्षी प्राण्यांच्या अधिवासावरही परिणाम होतोय. तर सौर ऊर्जा प्रकल्प, अवैध खाणकाम याचाही परिणाम होतोय. पाणवठ्यावर थेंबरही पाणी नसल्यानं मोर लोकवस्तीत येत आहेत आणि त्यांची शिकार होतीये. यामुळे पक्षी प्राणी संख्या येत्या काळात कमी होईल आणि अभयारण्य नामशेष होईल अशी भीती सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. कुणी जर तक्रार केली तर फोटो एडिट करून, अँगल कॅममधले फोटो एडिट करून त्या ठिकाणी पाणी असल्याचं दाखवलं जातं वरिष्ठांना. एडिट करून पाणी दाखवण्याचं, तर त्या पाणवट्यामध्ये पाणी कसं येणार, मोर कसे जगणार आणि हे अभयारण्य कसं वाचणार, अशा प्रकारचा गंभीर प्रश्न या ठिकाणी पडला आहे. दर 15 ते 20 दिवसांनी या 28 पाणवठ्यांचा आढावा घेऊन त्या टँकरनं पाणी भरतो असं सरकारी उत्तर वनपालांनी दिलं. त्या पाणवट्यात आमच्या वनगवामार्फत पण पाणी टाकलं जातं. त्याच्यामध्ये पाणवट्यामध्ये किती टँकर आहेत, किती लोकांची व्यवस्था आहे आणि कधी कधी पाणी टाकतो आपण तिथं? प्रत्येक पाणवट्यामध्ये ज्यावेळेस आपलं पाणवटा स्वच्छ केल्यानंतर आपण पाणवट्यामध्ये पाणी टाकल्यानंतर 8 ते 10 दिवसामध्ये पाणवट्यामधलं पाणी जर खराब झालं तर आपण पाणवट्यामध्ये परत पाणी टाकतो आपण. महाराष्ट्रात असलेल्या वनसंपदेविषयी, पक्षी प्राण्यांच्या विविध जाती आणि त्यांच्या संख्येविषयी वन विभाग अनुषंगानं सरकारच गंभीर नाही हे क्लेशकारक आहे. येत्या काळात ही संपदा नामशेष झाली तर त्याला सर्वस्वी जबाबदार संबंधित विभाग आणि सरकारच असेल हे नक्की. सुरेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नायगाव, बीड. यासोबतच बुलेटिनमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आता एक ब्रेकिंग बातमी. न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट झालाय, कारण आरोपीला सहकार्य करणारा पोलीस निलंबित झालाय. न्यूज 18 लोकमतनं स्टिंग ऑपरेशन केलं होतं आणि ही बातमी दाखवली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आरोपीला सहकार्य करणाऱ्या पोलिसाला निलंबित करण्यात आलेलं आहे. न्यूज 18 लोकमतनं हे स्टिंग ऑपरेशन करून ही बातमी लावून धरली होती आणि त्याच पार्श्वभूमीवर आता ही कारवाई झालेली आहे. आरोपीला सहकार्य करणाऱ्या पोलिसाला निलंबित करण्यात आलेलं आहे. त्याच्याबद्दल न्यूज 18नी एक बातमी चालवली होती आणि त्याची डिफॉल्ट रिपोर्ट पोलीस स्टेशनकडून मला प्राप्त झालेला आहे आणि त्यावरून सदर कर्मचारीला तत्काळ स्वरूपाने सस्पेंड करून पूर्ण मॅटरची चौकशी IPS दर्जाचे अधिकारी ASP अंचल दलाल करणार असा आदेश देण्यात आलेला आहे आणि पूर्ण मॅटरची सखोल चौकशी केल्यानंतर ASP दलाल मला रिपोर्ट सादर करतील आणि ज्यांची चूक आहे त्याच्यावर गंभीर कारवाई केली जाणार. साहेब, याच्यामध्ये कॅमेराबद्दल झालेले जे कर्मचारी आहेत ते म्हणतात की आम्हाला वरिष्ठांनी आम्हाला असं सांगितलं, मग त्याही अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार का? जे सगळा मॅटर ही कोणी सांगितला किंवा केला तर काय केला, कोणी केला, हे सगळा चौकशीचा भाग आहे.
दरम्यान पोलिसांनी गुन्हा उघड करण्याऐवजी बनावट पुरावे तयार करण्याचा गुन्हा केल्याचं समोर आलं. हा प्रकार नेमका काय होता पाहुयात न्यूज 18 लोकमतच्या स्टिंग ऑपरेशन मधून. सदरक्षणाय खलनिग्रहणाय हे वाक्य घेऊन चालणाऱ्या पोलीस खात्यात वडाची साल पिंपळाला लावण्याचे प्रकार सर्रास घडत असतात. जोपर्यंत हा जयद्र आणि हा सूर्य होत नाही तोपर्यंत प्रत्येक जण बचावाचं आपलं कार्य जे आहे ते करत असतो. न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला असं काही दाखवणार आहोत की ते पाहिल्यानंतर तुम्ही अवाक व्हाल. हे महाशय आहेत सातारा तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी माने. अवजारं बनवण्यात पारंगत घिसाडी समाजातील कुटुंबाकडे ठाण मांडत त्यांनी तलवार बनवून देण्याची मागणी केली आहे. पण पोलीस कर्मचारी आणि तलवारीचा काय संबंध असा प्रश्न नक्कीच पडला असेल. तर एका प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी पोलिसांची ही धडपड सुरू आहे. सैदापूर गावात पाणी टंचाईवर उपाय म्हणून मागवलेल्या टँकरमुळे स्थानिक आणि सोमनाथ केदारांच्या घरासमोरील फरशी फुटली. यामुळे संतापलेल्या तुषार केदारनं आधी टँकर चालकाला मारहाण केली आणि मध्यस्थीसाठी आलेल्या साईल गवरेवर तलवार उगारली. या हल्ल्यात जबर जखमी साईलला टाके पडले. फरशी फुटली म्हणून ते आवाजाने बाहेर आले डायरेक्ट ते शिव्याच द्यायला लागले. त्यांचा मुलगा आला तुषार सोमनाथ केदार, ते आला डायरेक्ट पहिला ड्रायव्हरला मारलं. त्यानं त्याचे वडील सोमनाथ केदार झटापटी झाली. सोमनाथ केदारांनी त्यांच्या मुलाला काय हत्यारे वापरले? तलवार आणून दिली मला मारा. त्याने ती मी हुकवाय गेलो ते मला डोक्यावर लागत होतं, ते माझ्या ह्याच्याला लागत. आरोपी विरोधात तक्रारही झाली. मात्र हल्लेखोरावर खुनाचा गुन्हा दाखल करण्याऐवजी दंगलीचं कलम लावलं आणि या कर्तव्यदक्ष पोलिसांनी आरोपीला अटक करण्याऐवजी थेट तलवार बनवण्यासाठी घेतलेली मेहनत कॅमेऱ्यात कैद झाली. आधीच मटेरियल नाही ना किंवा आकाशवाणीपैकी जावा. इकडे दुसरं हा राजवेळा कुठं याच दुकानात पोलिसांनी आपली अक्कल पाजळण्याचा प्रयत्न केला. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार आरोपीला पोलीस काठडी होऊ नये म्हणून हत्यारासह आरोपीला न्यायालयात हजर करण्याचा खटाटोप पोलिसांनी केला. हा सगळा खटाटोप कॅमेऱ्यात कैद झाल्याचं जेव्हा पोलिसांना समजलं तेव्हा त्यांनी तो डिलीट करण्याची मागणी केली. ह्या साहेबांनी काय केलं माहिती का, सर म्हणलेले 300 तास होणार हे मला बोललेले का नाही दवाखान्यात, हे त्या भूमिकेनं चालले. जबाबात ह्यांनी 2दा विचारलं, त्या पोराला बी विचारलं तुझं काही चुकतंय का सांग. चुकीची इन्फॉर्मेशन घेत नव्हते, पण ह्यांनी काय केलं तिथं गेले तर साहेबांना डायरेक्ट म्हणले चुकीचा रिपोर्ट आणलाय. आणि दुपारी काय झालं, हे गेले एकाकडे हत्यार बनवाय, तिथं झाली व्हिडिओ. परत त्यांनी काय सांगितलं आमच्याकडे मटेरियल नाही. बरोबर आहे का, हे व्हिडिओमध्ये होतं सगळं, ऐकलंय मी स्वतः. आमच्याकडे मटेरियल नाही, तुम्हाला आकाशवाणीत भेटेल. बरोबर आहे का सगळं, काय चुकतंय का माझं? मी बघितलेलं आहे, मी तिथं होतं का, म्हणजे मी बघितलं असेल का नाही तुम्ही मला सांगा. हे सगळं त्यात स्पष्ट आलेलं आहे, बनवून द्या म्हणलेलं, ही करायचे ती करायचं सगळं आलंय व्हिडिओमध्ये. आणि गुन्हेगाराला घेऊन बसलाय तुम्ही शेजारी, ही पण आलंय. कट करत मी नाही सांगितलं, साहेबांनी पाठवलं. गुन्हेगारांच्या फायद्याच्या दृष्टीनं पोलिसांची कारवाई पाहून फिर्यादीचे नातेवाईक आक्रमक झाले. त्यामुळे हा सगळा प्रकार वरिष्ठांच्या सांगण्यावरून केल्याचं पोलीस कर्मचारी मानेंनी कबूल केलं. मला काय राग आला माहिती आहे का, तुम्ही तलवार बनवाय गेला, तुम्ही काय म्हणला सहकार्य करतोय बाबा गुन्हेगाराला शिक्षा भेटणारच, पण तुम्ही जाऊन काय तलवार बनवून आला. त्यामुळं मी नाही बनवली, साहेबांनी सांगितलं दाखवलं पाहिजे दप्तर. आपण घोडके साहेबांनी काय सांगितलं तुम्हाला? तलवार बनवा. होय हो. पण मग तुमच्याकडे तपास आहे तर त्यांचं काय ऐकायचं, तुम्ही तपास तुमच्याकडे आहे ना. सांगितलं नाही, आरोपीला अटक करावं लागते. हा, आरोपीला अटक करावं लागते. होय, म्हणजे जर तलवार नसती भेटली तर अटक करायला लागली असती का? 307 गुन्हा झाला पाहिजे ना या बाबतीत, पण मग करायला पाहिजे होता तुम्ही, माहिती आहे का. मी कसं करणार? आता तुम्ही तपास कोणाकडे आहे? तुम्ही म्हणताय तपास माझ्याकडे आहे. अधिकारी माझ्यावरती आहे ना. घोळ कुणाचा आहे नक्की, खयात घोळ कोण करतंय त्याचं नाव सांग. त्यांची नावं मी सांगणार उद्या सकाळी. घोडके साहेब, हा, अजून पाटोळे हे गोळ करतात, आणि शिर्के साहेब हे 3 गोळ मॅडम गोळ करते. या सगळ्या गंभीर प्रकारावर आम्ही जेव्हा जिल्हा पोलीस प्रमुख अजय कुमार बन्सल यांच्याशी संपर्क साधला
तेव्हा त्यांनी या प्रकरणी लवकरच कारवाई करू असं आश्वासन दिलं. न्यूज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यासमोर बोलण्यास त्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिला. न्यूज 18 लोकमतने या प्रकरणातील सर्व पुरावे सातारा पोलीस प्रमुखांच्याकडे सादर केल्यानंतर यावर आता कारवाई करणार असल्याचं त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. मात्र प्रश्न या ठिकाणी असा उपस्थित होतो की कॅमेराबद्द झालेल्या कर्मचाऱ्यावर कारवाई होणार की हे कृत्य करायला लावणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवरती आता कारवाई होणार हे लवकरच समजेल. त्याचसोबतच हकेच्या अंतरावर असलेले गृहराज्यमंत्री याच्यावर काय भूमिका घेणार हे मात्र आता पाहावं लागणार आहे. किरण मोहिते, न्यूज 18 लोकमत, सातारा. यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.